आमच्याशी बोल, प्रत्येक आई वडिलांशी बोल, जे या ठिकाणी आमच्या समोर आहेत त्यांच्याशी बोल, जे आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून टीव्ही चॅनलच्या माध्यमातून ऐकत आहेत त्यांच्याशी बोल. आणि आज माझी प्रार्थना आहे तुझा दास या नात्याने, अशी एक आई नकोय, असा एक बाप नकोय की आज तू त्यांच्याशी बोलणार नाही, जेणेकरून ते आशीर्वादित होतील आणि त्यांचे लेकर आशीर्वादित होईल. आणि बोल प्रभू बोल, आम्हाला ऐकायचंय, तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. येशूच्या नावात आम्ही मागतो, आमेन. आमेन म्हणूया आपण, येशूच्या नावात आम्ही मागतो, आमेन. या वेळेस आपण देवाचं वचन वाचूया. स्तोत्र संहिता 127 आणि याचं वचन 3. स्तोत्र संहिता 127 याचं वचन 3. पहा संतती परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि पोटचं फळ आणि ही त्याची देणगी आहे. आणखी 2 शास्त्र भाग आहेत. या 3 शास्त्र भागावर हा माझा पूर्ण संदेश डिपेंड असणार आहे. जो आईबद्दल बोलत आहे, वडिलाबद्दल बोलत आहे, लेकरांबद्दल बोलत आहे आणि मंडळीबद्दल बोलत. दुसरा जो शास्त्र भाग आहे 2 तिमोथी याचा 2रा अध्याय आणि वचन 1, त्या ठिकाणी संत पौल तिमोथेला म्हणतो की माझ्या मुला, लक्षपूर काय काय शब्द काय काय येत आहे. पहिल्या शब्दाला संतती, परमेश्वराने दिलेलं धन आणि फळ आहे. दुसरा शब्द जो येत आहे 2 तिमोथी 2:1 मधून, माझ्या मुला, एक बाप आपल्या मुलाला म्हणत आहे की तुला ख्रिस्त येशूमध्ये, त्याच्या कृपेमध्ये, त्याच्या सहभागितेमध्ये आणि त्याच्या सानिध्यामध्ये वाढायचंय. आणि तिसरं वचन आहे लूक शुभवर्तमान 2रा अध्याय आणि वचन 52, बाळ येशू, लेकरू, मुला आणि बाळ, बाळ येशू माणसांच्या आणि देवाच्या कृपेमध्ये वाढत गेला. परमेश्वर हा शास्त्र भाग आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वाद करो. जे आम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहत आहे, जे आम्हाला टीव्ही चॅनलच्या माध्यमातून पाहत आहे, आज या ठिकाणी आम्ही बाळाला आणि आईला परमेश्वराने 1.25 महिना सांभाळले म्हणून सर्व एकत्र आलेलो आहोत. आणि देवाचं जे वचन आहे, आपलं जे बाळ आहे आणि जी आई आहे आणि जो बाप आहे आणि जो परिवार आहे, या परिवारासाठी आज देवाचं वचन येत आहे. आम्हाला माहिती आहे प्रियांनो की अनेकदा ज्यावेळेस आम्हाला परमेश्वर लेकराचे आशीर्वाद देतो, ज्यावेळेस आम्हाला समजतं की आता आम्हाला बाळ होणार आहे, तर त्या लेकराची जी जबाबदारी परमेश्वर आम्हाला देत असतो, जसं कळतं की बाळ होणार आहे, आम्ही त्या बाळासाठी वेगवेगळे विचार करायला सुरुवात करतो. त्या बाळासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅनिंग करायला सुरुवात करतो. ते बाळ पोटातच आलेलं असते आणि पोटात असतानाच आम्हाला त्याच्या शाळेबद्दलचे विचार पडू लागतात, त्याच्या भविष्याबद्दलचे विचार पडू लागतात. आणि ते जे लेकरू आहे त्या लेकराला कसं या जगामध्ये आई या नात्याने, बाप या नात्याने मी कशी त्याची काळजी घेईल, याच्या योजना पोटात असतानाच आम्ही करायला सुरुवात करतो. इतकंच नव्हे, ज्यावेळेस ते बाळ होतं त्या बाळाला कुठला आजार कसा होणार नाही, त्याला कावीळ कशी होणार नाही, त्याला पोलिओ कसा होणार नाही, त्याच्या मेंदूला कुठला ज्वर कसा होणार नाही, ते बाळ निरोगी कसं राहील, सदृढ कसं राहील, म्हणून ती आई आणि बाप त्याला वाटेल ते इंजेक्शन देतात, वाटेल ती बुटी देतात, वाटेल ते टॉनिक देतात. ते कुपोषित राहता कामा नये, ते अपंग राहता कामा नये. आणि या सगळ्या गोष्टीमधून आईबाप आपल्या लेकराला घेऊन जातात. त्याला डाएट देतील, त्याला फ्रुट्स देतील, त्याला ड्राय फ्रुट्स देतील, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक अन्न देतील की त्याचं वजन कसं वाढेल, तिचं वजन कसं वाढेल, हे जे बाळ आहे हे बाळ अधिक आणि अधिक सदृढ कसं राहील, आईबाप याची काळजी घेतात. जसं हे बाळ अजून थोडं वाढतं, जसं 3 वर्षाच्या आसपास येतं, लगेच त्या शहरातली, त्या जिल्ह्यातली सर्वात चांगली शाळा पाहायला सुरू करतात आणि म्हणतात की नाही, माझं लेकरू जे आहे ना, काही झालं तर ते इंग्लिश मिडियमला शिकलं पाहिजे, माझं लेकरू जे आहे त्या शहरातल्या टॉपच्या शाळेत शिकलं पाहिजे. बरोबर का आई वडिलांनो? हेच आमच्या लेकरासाठी विचार असतात की लेकराला उत्तम शिक्षण द्यायचंय. आणि मग त्यासाठी किती डोनेशन लागलं, जर आहे तर भरतील, नाहीये तर कर्ज काढतील, नाहीये तर इकडून तिकडे ऍडजस्ट करतील आणि त्या शहरातल्या उत्तम शाळेमध्ये त्या लेकराला भरती करतात आणि म्हणतात की नाही, लेकराला उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. इथं थांबत नाही, हायस्कूल शिकवतील, प्रायमरी शिकवतील, कॉलेज शिकवतील, तिथंच थांबतात. त्याला वेगवेगळे कोर्स देतील, त्याला लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सुविधा देतील. जर ते बाळ कुठल्या खेळण्या मागतंय तर त्याला त्या खेळण्या देतील. ते म्हणणं मला
कार पाहिजे तर त्याला कार देतील, आणि ते म्हटलं की ढकलायची नकोय, ऑटोमॅटिक पळाली पाहिजे तर त्याला रिमोट कार देतील. ते म्हणलं नाही, भीतीवर पण चढली पाहिजे, भीतीवरची पाहतील. अरे बाबा महाग आहे, पण माझ्या बाळाला द्यावं लागेल, उडणारं विमान देतील. ते लेकरू जे काही डिमांड करेल, पोलिसाचे कपडे पोलिसाचे कपडे, डॉक्टरची दुर्बीण डॉक्टरची दुर्बीण, बंदूक बंदूक. लेकरासाठी वाटेल ते आईबाप करतात, लेकराला वाटेल ते पुरवतात. का? कारण त्यांना असं वाटतं की माझ्या लेकराचं कल्याण व्हावं. आमीन बोला. माझं लेकरू जे आहे हे या पृथ्वीवर, आणि मी आई आणि बाप असताना माझं लेकरू सुखी राहावं, सुरक्षित राहावं, इस्टॅब्लिश व्हावं, स्थिर व्हावं, त्याची वाढ व्हावी. आणि इतकंच नाही, एक स्वप्न असतं की माझं लेकरू जे आहे ते एका चांगल्या पोझिशनला जावं. काहींना वाटतं डॉक्टर व्हावं, काहींना वाटतं इंजिनियर व्हावं, काहींना वाटतं पोलीस व्हावं, काहींना वाटतं IPS व्हावं. काल एका वाढदिवसात मी होतो, एक 6 वर्षाच्या बाळाचा वाढदिवस होता, आणि ते बाळ माझ्या शेजारी बसून होतं. आणि मी त्या बाळाला विचारलं की तुला काय बनायचं? लगेच आई म्हणते त्याला IPS बनायचं. बाळ म्हणतं मला IPS बनायचं. स्वप्न असतात आणि बनलेच पाहिजे. हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण वाटेल ते करतो. अनेक लोक दिवसा राबतील, रात्रीचं राबतील, वेगवेगळ्या ठिकाणी जातील, काय काय करतील की माझ्या लेकराला मला काही कमी पडू द्यायचं नाही, मला जे मिळालं नाही ते मला माझ्या लेकराला द्यायचं, मी ज्यापासून दूर राहिलो ते मला माझ्या लेकराला द्यायचं. ही असते प्रत्येक आई वडिलाची इच्छा, हे असतं प्रत्येक आई वडिलाचे स्वप्न. तुम्ही असा एखादा बाप पाहिला का ज्याला लेकरू मासा मागतोय आणि तो साप देतोय? हे मी नाही बोललो, येशूने दिलेलं उदाहरण आहे. येशू ख्रिस्ताचे शब्द आहे. तुम्ही असं एखादं लेकरू पाहिलं का जे भाकर मागतंय आणि बाप धोंडा देतोय? कधीच असं लेकरू सापडणार नाही आणि कधीच असा बाप सापडणार नाही. जर आई बापांना कळतंय आपल्या लेकरांना काही झालं तर चांगलंच द्यायचं, तीच गोष्ट या ठिकाणी आम्हाला आज या वाणीसाठी तिच्या आई वडिलांनी प्लॅन केले असतील, आतापासून स्वप्न साकार झाले असतील. जर तुम्ही त्यांच्या घरात गेले तर पहा काय किती फोटो लागलेले आहेत लेकरांचे. जर त्या घरात गेले तुम्ही बेडरूम मध्ये पहा काय काय त्यांनी त्या ठिकाणी चिटकून ठेवलेलं आहे. कारण आई वडिलांची इच्छा असते की माझं लेकरू या जगामध्ये सर्वात उंच जावं. बरोबर आहे का? आई वडिलांची इच्छा असते माझं लेकरू जे या जगामध्ये आहे ते एका चांगल्या लेवलला जावं, आणि या इच्छा या विचार असलेच पाहिजे. परंतु सेम टाइम आई वडिलांनो, मी तुम्हाला लेकरांच्या जीवनाचा दुसरा भाग सांगतो. आज माझ्याकडे आणि सेवकांकडे जास्तीत जास्त अशा आई वडील येतात की ज्या आई वडिलांनी लेकरांना चांगल्या शाळेत शिकवलं, त्यांची चांगली काळजी घेतली, त्यांना आजारापासून दूर ठेवलं, त्यांनी जे मागितलं ते सगळं पुरवलं, परंतु ते लेकर व्यसनाच्या अधीन गेलेले, ते लेकर नाशाच्या अधीन गेलेले आहेत, ते लेकर आज देवापासून दूर आहेत. असे आई वडील माझ्याकडे येतात की लेकर रडतात, आमच्यासाठी प्रार्थना करा, माझा मुलगा मला मारतो, माझी मुलगी माझ्याकडे लक्ष देत नाही, मला घरातून काढून दिले, मला कपडे नाही. अनेक बाप आई वडील माझ्या घरात पडतात, रडतात की पास्टर आमच्यासाठी प्रार्थना करा. लेकरांना मी काय काय केलं पण लेकरांनी जाण ठेवलेली नाही. मला कधी कधी हृदय तुटतं माझं, आणि जे मला त्या आई वडिलांसाठी ब्लेसिंग देता येतील, जे काही माझ्याकडे असतं मी हात घालतो आणि त्यांना द्यायचा प्रयत्न करतो, आणि त्यांना सांगतो की अजूनही काय लागलं तर मला सांगायला विसरू नका. मी काय तुम्हाला सांगत आहे, चांगलं शिक्षण देणं योग्य आहे, चांगले संस्कार देणं योग्य आहे, चांगली काळजी घेणं योग्य आहे, आणि जशी तुमची तुमच्या बाळासाठी योजना आहे या जगामध्ये त्यांचं कल्याण व्हावं, या जगामध्ये ते चांगल्या लेवलला जावं, तसंच किंवा त्याच प्रकारे जो स्वर्गीय बाप आहे, जो स्वर्गीय पिता आहे, तुमच्यापेक्षा कितीतरी अधिक 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 पटीने तुमच्या बाळासाठी तुमच्या लेकरासाठी त्याच्या योजना आहे. त्याला मला असं वाटतं की तुम्ही एक टाळी वाजून धन्यवाद द्यावा, कारण त्याच्याशिवाय या जगात आमच्या लेकराचा निभावच लागणार नाही. त्याच्याशिवाय आमचे लेकरं वाया जाऊ शकतात, त्याच्याशिवाय आमचे लेकरं चुकीच्या गोष्टीला जाऊ शकतात. चांगला बँक बॅलन्स त्यांच्या नावावर ठेवून अनेक आई बाप आहेत FD करतात लेकरांच्या नावावर. अनेक आई वडील आहेत की त्यांना असं वाटतं माझं लेकरू भाड्याच्या घरात राहता कामा नये, माझ्या लेकराचं स्वतःचं घर असलं पाहिजे, माझं जे लेकरू आहे त्याच्यावर बँक बॅलन्स असला पाहिजे, माझं जे लेकरू आहे मी गेल्यानंतर तो या जगामध्ये त्याचे हाल झाले नाही पाहिजे. आणि ते काय काय करतात तुम्ही पहा. जग सगळं जग लागलंय लेकरांचं भलं करण्यामागं. परंतु मी तुम्हाला सांगतो, जर खरंच तुमच्या लेकरावर प्रेम असेल आणि खरंच तुम्हाला वाटतं तुमच्या लेकराचं भलं व्हावं, तर शास्त्र समजून घ्या, बायबलचे वचन समजून घ्या. बायबल सांगतं की तुमचे लेकर हे परमेश्वरने तुम्हाला दिलेले. ज्यावेळेस तुमच्या उदरात ते होते आयांनो, ज्यावेळेस त्यांची घडण होती वडिलांनो, त्यांची घडण जडण शास्त्र सांगतं देव करत असतो.
संतती ही देवाने दिलेलं धन आहे. आणि आम्ही आजचा आई वडील म्हणा किंवा ख्रिस्ती समाज लेकरांना जगामध्ये वाढवायचा प्रयत्न करत आहे. लेकरांना जगामध्ये गुरफटायचा प्रयत्न. अनेक लेकर रविवारचे चर्च नाही येत. आई वडील आत्मिक आई वडिलांना विचारतो कुठे ट्युशनला गेले, कोणत्या दिवशी? रविवारच्या दिवशी. अनेक आई वडील आज लेकरांना संडे स्कूल पासून दूर ठेवत आहे. शेवटचं संडे स्कूल लेकरू कधी गेलं माहिती नाही. असं अनेक आई वडील लेकरांना पिक्चरला घेऊन जातील, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाला घेऊन जातील. पण जर देवाचा कार्यक्रम आहे, चर्चचा कार्यक्रम आहे, प्रभूचा कार्यक्रम आहे, लेकर तिथं पाठवणार नाही, लेकर तिथे दिसणार नाही. आणि यामुळे तुम्ही किती चांगल्या देणग्या दिल्या, किती चांगलं शिक्षण दिलं, पण जर प्रभूचा हात त्या लेकरावर नाहीये, प्रभूच्या कृपेत जर ते बाळ वाढत नाहीये, तुम्हाला आपल्याला सांगू द्या, या जगामध्ये ते बाळ जे आहे ते नाशाच्या मार्गावर जाऊ शकतं, ते गुरफटून जाऊ शकतं. आणि म्हणून आई वडिलांनो, जशा तुमच्या लेकरासाठी योजना आहे, त्याच लेकरासाठी त्याचा जो आत्मिक बाप आहे, त्याचा जो स्वर्गीय बाप आहे, तिचा जो स्वर्गीय बाप आहे, त्याच्या अनेक पटीने मोठ्या योजना आहेत. स्तोत्र 2 आणि वचन 7 मध्ये स्वर्गीय बाप म्हणतो की ते लेकरू तुमचं नाहीये, त्याला मी जन्माला घातलेलं आहे, मी त्याचा बाप आहे. ही जी वाणी आहे, हिचा निर्माता, हिचा घडवणारा, या लेकराचा सार्वकालिक बाप कोण आहे? हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जर याचा सार्वकालिक बाप आहे, तर या बाळाला हे शिक्षण गेलं पाहिजे की या जगामध्ये गुरफटू नको, वाढत असताना व्यसनाच्या अधीन जाऊ नको, वाढत असताना पापाच्या अधीन जाऊ नको, वाढत असताना दारूच्या अधीन जाऊ नको. जर आई वडिलांनो आम्ही आमची जबाबदारी पार पाडली तर आमच्या लेकरं व्यसनाच्या अधीन जाणार नाही. आम्ही जर त्यांना सांगितलं की बाळा तू मला परमेश्वराने दिलेलं गिफ्ट आहे, तू मला देवाने दिलेलं दान आहे आणि तू माझं नाहीये, मी तर फक्त जगात आहे, एक दिवस मी तुला सोडून जाईल. आयांनो आपल्या लेकराला कधी सांगायला विसरू नका, एक दिवस तुम्हाला लेकराने जगात सोडून जायचंय. आणि नेहमी हा सांगायचा प्रयत्न करा, नेहमी हा शिकवायचा प्रयत्न करा की मी असो किंवा नसो, दावीद म्हणतो माझ्या आईबापाने मला सोडलं, परमेश्वर मला कधीच सोडत नाही. आमीन बोला. जर उचित समय आम्ही त्या लेकरांना देवाच्या कृपेत वाढवलं, उचित समय त्या लेकरांना आम्ही देवाच्या वचनात वाढवलं, शिक्षणात वाढवलं, तर तुमचे आणि माझे लेकरं या पृथ्वीवर पण आशीर्वादित होतील आणि स्वर्गात पण आशीर्वादित राहतील. आमेन. समजतं मी काय बोलतो? मी आशीर्वादाबद्दल भरपूर बोलेल, आशीर्वाद भेटलेच पाहिजे, पण आशीर्वादच्या पलीकडं सगळ्यात मोठा आशीर्वाद जर काय असेल तर माझ्या लेकराचा नाश होता कामा. जर आज माझं लेकरू दारू पित असेल, काय कमवलं आई म्हणून मी, काय कमवलं? घर दिलं, अरे त्या घराने काय होणार नाही, ते घर त्याला नरकात घेऊन जाणार आहे. जर आज माझ्या लेकरू व्यसनाच्या अधीन आहे, जगी गोष्टींमध्ये येशूपासून दूर आहे, येशूची त्याची ओळख झालेली नाहीये, तू त्याला सगळं दिलं असेल माझ्या भावा, तू त्याला सगळं दिलं असेल माझ्या बहिणी, पण तो नरकात जाणार आहे, ती नरकात जाणार आहे, ते पाप त्याला नरकात घेऊन जाणार आहे. आणि म्हणून काय, फक्त आई म्हणून आणि जगी गोष्टी देऊन आणि बाप म्हणून आणि जगी सुख देऊन झालं तर माझं कर्तव्य. हालेलुया. मागच्या वेळेस पण मी बाळावरच बोललोय 12व्या दिवशी, आणि आज मी बाळावरच बोलत आहे. आज अनेक आई वडील जे आहेत आत्मिक जबाबदारी पार पाडायला तयार नाही, राबतील चांगली शाळा. हेच राबणं जर प्रार्थनेत घेतलं तर, हेच राबणं जर त्या लेकरावर प्रभू येशूचा भरोसा, विश्वास आणि संस्कार टाकण्यात घेतलं तर, आई वडिलांना कळतंय. आणि तुम्हाला कळो किंवा नको, जे मला हजारो लाखोच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून पाहत आहे, मोबाईलवर पाहत आहे, मी आपल्याला चॅलेंज करेल, एक वेळ तुमच्या लेकराला तुम्हाला घर देता आलं तरी चालेल, एक वेळ तुम्हाला तुमच्या लेकराला चांगलं शिक्षण देता आलं तरी चालेल, एक वेळ तुमच्या लेकराला तुम्हाला चांगले कपडे नाही देता आले तरी चालेल, पण बायबलचा देव त्याला द्यायला विसरू नका, बायबलचा देव त्याला सांगायला विसरू नका, आणि बायबलच्या देवामध्ये त्याला वाढवायला आणि त्याला बनवायला विसरू नका. अन्यथा तुम्ही नाशाच्या मार्गावर आणि तुमचे लेकर पण नाशाच्या मार्गावर. जर तो घाण शिव्या देत असेल तर आई आणि बापा, देव तुला जबाबदार धरणार आहे. जर तो आज प्रभूपासून दूर गेला असेल, आज जर तो आणि ती प्रभूच्या राज्यापासून दूर गेला असेल, तर असं होईल की जसं येशू दसऱ्यांना म्हणाला माझ्यासाठी नका रडू, अरे तुमच्या लेकरासाठी रडा, ते लेकर नाशाच्या मार्गावर आहेत. वाणी आज फक्त 6 महिन्याची. मी फक्त वाणीसाठी बोलत नाहीये, माझ्या समोर अनेक लेकर आहेत. आम्हाला वाटतं मी खायला देतो ना 2-3 टाइम बस, आम्हाला असं वाटतं कपडे देतो ना बस, आम्हाला असं वाटतं शिक्षण भेटतं नाही, हे नाही दिलं तरी चालेल, पण प्रभू द्यायचं शिका, प्रभूची कृपा शिकवा, प्रभूचं भय शिकवा, प्रभूची भीती शिकवा, प्रभूचं प्रेम शिकवा. पहा, तुम्ही जगातले सर्वश्रेष्ठ आईबाप ठरताल. जगाच्या कॉम्पिटिशन मध्ये गुंतून नका जाऊ, जगाच्या लोकांच्या नादी नका लागू.
बायबल स्पष्टपणे सांगतं, ख्रिस्ती आई आणि वडील या नात्याने आम्हाला काय करायचं असेल तर आम्हाला लेकराला प्रभू येशूच्या कृपेमध्ये बलवान करायचं आहे. अनेकदा आम्हाला पालकांना सांगणारे लेकरू दिसत नाही, घेऊन ये, आई वडील एक्सक्यूज देतात, नाही हे करायचंय त्याला, नाही त्याला त्या मित्रांमध्ये वेळ घालवायचा आहे, नाही त्याची एक्स्ट्रा क्लास आहे. आम्हाला स्पष्ट दिसतं की लेकरू नाशाच्या मार्गावर आहे. ही आई परत येईल, हा बाप परत येईल, हा रडेल पश्चाताप काय, आणि त्यावेळेस वेळ नसेल. मी परत आणि परत तुम्हाला सांगतो, तुमचे आणि माझे लेकर हे प्रार्थनेचं जीवन जगणारे पाहिजे, देवाच्या वचनाचं जीवन जगणारे पाहिजे. देवाचं सिगारेट उद्या कोणतरी त्याला देईल, पे तो पिता कामा नये जर तू त्या देवाच्या कृपेमध्ये वाढवलं तर. उद्या एखादी तरुण व्यक्ती त्या जीवनात येईल, व्यभिचारासाठी आमंत्रण देईल. जर तू त्याला शिकवलं की योसेफ हा व्यभिचारावर विजय झाला, ते लेकरू व्यभिचाराला बळी पडणार नाही. उद्या कोणतरी त्याला पैशाचा मोह दाखवेल, जर आई आणि बापा तू शिकवलं की एवढा पैशामुळे नाश पावला, तो पैशाच्या मागे लागणार. तुमच्या या वर्षात मी देवाकडून बोलत आहे, या वर्षात मी देवासाठी बोलत आहे, आणि जस मी देवाकडून बोलतो आईवडिलांच्या हृदयाशी मी बोलत आहे. आज अनेक आया वडील रडताय लेकर नाश पावताय म्हणून, ते आई वडील तुम्ही बनता कामा नये. अजूनही वेळ झाला नाही, नेवर बी अ लेट. अजूनही वेळ झालेला नाहीये. शास्त्र आम्हाला सांगतं की परमेश्वराच्या आमच्या लेकरासाठी योजना आहे, ते इथं परमनंट आशीर्वादित त्यांना ते करायचं नाही, देवाला त्यांना तिथं घेऊन जायचंय, देवाला त्यांना स्वर्गात घेऊन जायचंय. धन्य तो परिवार ज्या कुटुंबात तुम्हाला ख्रिस्ती परिवार मिळाला, तुमचे लेकर ख्रिस्ती कुटुंबात जन्मले. धन्य तुम्ही की तुमच्या लेकराला संडे स्कूल मिळत आहे. धन्य तुम्ही की तुमच्या लेकरांना ख्रिस्ताबद्दल ऐकायला मिळते. मला चांगलं आठवतं की मी ज्या कुटुंबात जन्मलो त्या कुटुंबाला देवाची ओळख नव्हती. ज्या घरातून मी आलो त्या घरामध्ये येशू ख्रिस्त बिलकुल माहिती नव्हता. फार अर्ध आयुष्य जाईपर्यंत मला कधी कोणी येशूबद्दल सांगितलं नाही. मला मोशे बाबा कोणी सांगितलं नाही, योना बाबा कोणी सांगितलं. व्यसन माझ्या आसपास येत होते, वेगवेगळ्या गोष्टी माझ्या आसपास येत होत्या, पण एक देवा माझ्या आईला देव माहिती नव्हता का बापाला देव माहिती नव्हता. पण एक देवबापाची कृपा माझ्यावर झाली. आमेन बोला. की आज मी तुम्हाला आणि आईबापाला सांगतोय की आपल्या लेकरांना प्रभूमध्ये वाढवा. परंतु जी संधी तुम्हाला मिळाली, तुमच्या लेकरांना मिळवली, ती संधी गमावता कामा नये. त्या संधीपासून वंचित त्यांना ठेवू नका. जगात हे नका समजू की लेकरू कायमचं माझं आहे, हे नका म्हणू की कायमची मी आई कायमचं बाप आहे. नाही, माती मातीला मिळणार आहे. एक दिवस तुम्हाला वाईट वाटेल, पण लेकरांना सोडून तुम्हाला जायचंय. आणि जे लेकर तुम्ही सोडून जाता त्या लेकरांना पण त्यांच्या लेकरांना सोडून जायचंय, त्यांच्याही त्यांच्या लेकरांना सोडून जायचंय. जन्माला जे आले ते या जगातून जाणार आहे, पण जाताना काय घेऊन जाणार आहे? ती डिग्री, मी इंजिनियर झालो, तो 7-12 माझ्याकडे 1 एकर जागा आहे, ते सोनं माझ्याकडे अर्धा किलो 1 किलो सोनं आहे, तो विजा मी बाहेर देशात फिरणार हा विजा आहे. हे काही संघ येणार नाही. संघ काय येईल ते आहे प्रभू येशूची कृपा. आणि म्हणून हे माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या कृपेमध्ये बलवान होत जा. आणि प्रत्येक आई वडिलांचं एक कर्तव्य राहिलं पाहिजे की रोज आपल्या लेकरासाठी गुडघे टेका, रोज आपल्या लेकरावर हात ठेवा, आठवड्यात 1 दिवस वेगळा करा, आपल्या लेकरासाठी उपवास धरा, आपल्या लेकराला प्रभूमध्ये बलवान करा, आपल्या लेकराचं कल्याण करा. आणि म्हणून आज या प्रार्थनेच्या निमित्तानं, विशेष करून या 6 महिन्याच्या प्रार्थनेच्या निमित्तानं जो देवाचा संदेश आपल्याकडे येत आहे तो हा की माझं लेकरू प्रभूमध्ये वाढलं पाहिजे. पास्टर दीपक थोरात या नावाने आपलं जे YouTube चॅनल आहे, मी आपल्याला विनंती करतो की अशा प्रकारचा देवाचा संदेश आपल्याला मिळण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करावं.